हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच ऑल एक्झाम कट्टा या चॅनल बरोबर आपल्याला जोडलं जाण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप, त्यानंतर टेलिग्राम चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर ऑल एक्झाम कट्टा ॲपची देखील लिंक दिलेली, ज्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही ॲप डाउनलोड करून प्राध्यापक भरती, एमपीएससी अंतर्गत किंवा सेटनेट परीक्षेसंदर्भात वेगवेगळे कोर्सेस अतिशय कमी प्राईजमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात 5012 पदाकरता सहाय्यक प्राध्यापक पदभरती अशासकीय अनुदानित महाविद्यालय. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांच्या संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या पद भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. तर त्या मान्यता संदर्भातील जो GR कालच 11 फेब्रुवारी 2026 रोजी जो प्रसिद्ध झाला, त्यानंतर भरती कशी करायची त्याच्या संदर्भात देखील जो GR आहे तो कालच प्रसिद्ध झाला आहे, शासन निर्णय. तर त्याचंच विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर भरतीची व्याप्ती जर आपण बघितली तर एकूण 5012 सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आलेली आहे, असं स्पष्ट त्या GR मध्ये म्हटलेलं आहे. आधारभूत तारखा त्यांनी दिलेल्या आहेत. दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजीच्या विद्यार्थी संख्येनुसार परगणित केलेला कार्यभार या भरतीसाठी आधार मानला जाईल, असं त्यांनी या भरतीला मान्यता देत असताना त्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी संख्या 1 ऑक्टोबर 2025 ती गृहीत धरलेली आहे. तर महत्वाच्या अटी काय सांगितलेल्या आहेत, तर या भरती प्रक्रियेसंदर्भात विद्यापीठानं प्रमाणित केलेल्या विद्यार्थी संख्येनुसार विषय पदांचे समतोल वाटप केलं जाणार आहे. त्याचबरोबर पुढे काय सांगितलं त्यांनी, ही भरती प्रक्रिया विहित कालमर्यादेत आणि पारदर्शकपणे राबवण्याची जबाबदारी उच्च शिक्षण संचालक आणि विभागीय सहसंचालकाकडे असेल. या दोघांवर जबाबदारी दिली. माझा एक साधा प्रश्न आहे, जर तुम्हाला खरंच पारदर्शक भरती प्रक्रिया करायची होती तर जी प्राध्यापक भरती तुम्ही एमपीएससी मार्फत शासकीय महाविद्यालयाची करतात, ज्या शासकीय महाविद्यालयाचं शासन पगार करतं, अगदी त्याच पद्धतीनं या अशासकीय अनुदानित महाविद्यालयाचा पगार कोण करतंय, तर शासन करतंय. मग तुम्ही ही भरती प्रक्रिया एमपीएससी कडे का देत नाही? महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तुम्ही ती भरती प्रक्रिया राबवा. ज्या पद्धतीनं आपण जर बघितलं, पवित्र पोर्टल मार्फत जर तुम्ही एकही रुपया न भरता जिल्हा परिषदचे शिक्षक निवडत असताल, तर त्याच पद्धतीचं सर्वसामान्य विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना संधी मिळेल अशा पद्धतीची पारदर्शक भरती प्रक्रिया तुम्ही का एमपीएससी मार्फत सर्वच अशासकीय मात्र अनुदानित महाविद्यालयाची का तुम्ही देत नाहीयेत, असा माझा किंवा माझ्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्याचा शासनाला प्रश्न आहे. कारण की आपण जर बघितलं तर या GR वर देखील बरेच आक्षेप आलेले आहेत. वेगवेगळ्या प्राध्यापक संघटनांनी याच्यावर आक्षेप किंवा न्यायालयात जाण्याच्या भूमिकाही घेतलेल्या आहेत. ज्या महाविद्यालयाचं NAAC ॲग्रिगेशन किंवा मूल्यांकन कमी आहे त्यांना सुधारणेसाठी 3 वर्षाची सवलतीचा कालावधी ग्रेस पिरियड देण्याबाबत धोरण तयार केले जाईल, असंही सांगितलंय. नवीन शैक्षणिक धोरणानुसार कार्यभार निश्चित करण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्ती केली जाणार आहे, जेणेकरून गुणवत्ता वाढीसाठी, वृद्धीसाठी. आता एवढं त्यांनी 5012 जागा संदर्भात भरती प्रक्रिया राबवणार आहोत खणखणीत असा GR काढलेला आहे. कालच GR अनेक प्राध्यापकांनी, होतकरू विद्यार्थ्यांनी वाचला असेल. पण माझ्यासारखाच प्रश्न तुमच्याही मनामध्ये पडला असेल, तर तुम्हाला जर खरंच पारदर्शक भरती प्रक्रिया या अनुदानित महाविद्यालयामध्ये राबवायची असेल, शासनाला जर त्यांचा पगार करायचाच असेल, तर तुम्ही का एखाद्या म्हणजे एमपीएससी कडे अशा पद्धतीचं भरती प्रक्रिया का देत नाहीयेत? शासकीय महाविद्यालयाची भरती प्रक्रिया तुम्ही एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून करता. आपण जर बघितलं तर बाकी मध्य प्रदेश सारख्या राज्यामध्ये
उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये, बिहार सारख्या राज्यामध्ये आपण बघा तर त्यांची भरती प्रक्रिया ही त्यांच्या लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. आज आपण बघितलं असेल महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत शासकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, तंत्र महाविद्यालय यांच्या भरती प्रक्रिया सुरू आहेत. मग याच पद्धतीनं जर तुम्ही ह्या 5012 जागाची जी भरती आहे ही फक्त महाविद्यालय स्तराची नाही तर सर्वच, म्हणजे त्यामध्ये टेक्निकल एज्युकेशनच्या जागा भरल्या जाणार आहेत, त्यानंतर उच्च शिक्षणाच्या सर्वच, त्यानंतर मेडिकल, पण ह्या सर्व अनुदानित महाविद्यालयाच्या आहेत. पण माझं आणि माझ्यासारख्या सर्व प्रामाणिक विद्यार्थ्यांचं हेच मत आहे की या भरती प्रक्रिया तुम्ही खरं पारदर्शक जर पार पाडायची असेल तर तुम्ही आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबवावी. यासाठी अनेक विद्यार्थ्यांच्या मोहिमा चालू आहेत. आपण देखील एक सुजाण नागरिक किंवा एक जागृत प्राध्यापक या भूमिकेतून आपण देखील उच्च शिक्षण मंत्र्यांना त्यांना मेल केला पाहिजे, आपल्या तक्रारी आपण नोंदवल्या पाहिजे. तर ही भरती प्रक्रिया कशी होणार आहे, त्यांची कार्यपद्धती काय आहे, तर याच्यामध्ये प्राध्यापक भरतीची नवीन कार्यपद्धती त्यांनी सांगितलंय. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, तर विद्यापीठामधील भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण व्हावी यासाठी नवीन गुणदान पद्धती लागू करण्यात आलेली. ती गुणदान पद्धती कशी आहे तर बघा, गुणांचं वितरण त्यांनी दिलंय. 100 गुण करायचे तर वितरण कसं आहे तर तुमची शैक्षणिक आणि संशोधनाची पात्रता, अकॅडमिक अँड रिसर्च तुमचं काय आहे तर त्याला 60% वेटेज दिलेलं आहे. अध्यापन कौशल्य, टीचिंग स्किल असेसमेंट, मॉक टेस्ट टीचिंग याच्यासाठी 20% वेटेज दिलेलं आहे. आणि मुलाखती किंवा सादरीकरणासाठी म्हणजे इंटरव्ह्यू आणि परफॉर्मन्ससाठी 20% वेटेज दिलेलं आहे. म्हणजे 60 + 20 80, 80 + 20 100% वेटेज. आता निवड प्रक्रियेचे मुख्य टप्पे म्हणजेच पहिला आहे तो 60%. याच्यातून बघा, यामध्ये उमेदवाराच्या पदवी, पदव्युत्तर शिक्षण आणि MPhil, PhD मधील गुणांचा विचार केला जाईल किंवा जातो. विशेष म्हणजे पदवी प्रदान करणाऱ्या विद्यापीठांच्या NRIF रँकिंग नुसार गुणांक फॅक्टर्स लावला जाईल. मग आता माझ्यासारख्या ग्रामीण भागात PG करणाऱ्या, MPhil करणाऱ्या, आणि आपण म्हणतो की भारतातील आज देखील 60-65% लोक भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये राहतात. मग त्यांची जर त्यांच्या महाविद्यालयाची रँकिंग जर या NIRF टॉप 100 मध्ये नसेल तर त्यांच्यावर सरळ अन्याय करणारा हा GR आहे असं मी म्हणतो. त्यानंतर त्यांनी सांगितलं टॉप 10 मध्ये जर ऑल इंडिया टॉप 10 मध्ये असेल तर 1 गुण, आणि टॉप 100 ते 20 मध्ये असेल तर 0.9 गुण, आणि जर इतर UGC मान्यता प्राप्त गुणांक 0.8 ने गुणले जाईल. हे सरळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यावर, शिक्षण घेणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यावर अन्यायकारक हा तो निकष आहे. पुढे बघा, अध्यापन कौशल्याला 20 गुण दिलेत. निवड समितीसमोर उमेदवाराला प्रत्यक्ष वर्गातील परिस्थितीप्रमाणे मॉक टीचिंग करावे लागेल. यामध्ये खालील बाबी तपासल्या जातील. ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ते कसं वापरतंय, आधुनिक अध्यापन पद्धतीचा वापर आणि भाषा प्रभुत्व. आता ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कधी ICT वापरली नाही त्यांच्यावर निर्णय आहे, याचाही इफेक्ट होणार आहे. त्यांनी जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवलं गेलं पाहिजे. PPT प्रेझेंटेशन. त्यानंतर दुसरा बघा निकष, विषय सखोलता, विषयाची मांडणी आणि प्रभावीपणा, म्हणजे वेगवेगळे उदाहरणं दाखले कसे देताय हे त्यामध्ये बघितलं जाणार आहे. आणि वर्तनशास्त्र, इथिक्स, काय 5 मिनिटामध्ये, अर्धा 20 मिनिटामध्ये तुम्ही इथिक्स बघणार आहे. शिक्षकाची वर्तणूक आणि नैतिक मूल्य, म्हणजे हे त्यांच्या हातातले मार्क आहेत, हे डायरेक्टली मार्क देऊन टाकणार त्यांच्या फेवर मधला विद्यार्थी निवडायचा असेल, असा अर्थ होत नाही का? सरळ प्रश्न आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही इथं कसे मार्क देऊ शकतात? ICT स्किल वापरलंय नाही वापरलंय, विषय सखोलता कशी मोजायची. त्यानंतर मुलाखतीला 20 गुण दिलेत त्यांनी. मुलाखतीमध्ये विषयाचं ज्ञान 8 गुण, तार्किक विचार 7 गुण, भविष्यातील योजना 3 गुण, आणि NAP धोरणाचं ज्ञान 2 गुण तपासले जाणार आहेत. अशा पद्धतीनं 20 मार्काचं कॅल्क्युलेशन त्यांनी दिलेलं आहे.
आता त्यांनी काय खूप गवगवा केलेला आहे की पारदर्शकतेसाठी विशेष तरतूद रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग. कोण सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग 1 मिनिटात बघणार आहे? निवड समितीच्या कामकाजाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाईल आणि ते सीलबद्ध करून गोपनीय ठेवले जाईल. म्हणजे आपल्याला सर्वसामान्यांना जे निवडलेत त्यांचे रेकॉर्ड हे गोपनीय राहणार. आपण जर मागितले ते आपल्याला मिळणार आहेत का? नाही. त्यानंतर गुणवत्ता यादी. उमेदवारांचे मिळालेले गुण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील. त्यानंतर पात्रता निकष. निवड प्रक्रियेत किमान 50% सरासरी गुण मिळवणारे उमेदवारच निवडीसाठी पात्र ठरतील. बघा, 50% गुण मिळवलेले. या दोनही निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे राज्यात उच्च शिक्षण क्षेत्रात मोठी भरती प्रक्रिया होऊन शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. खरंच जर शैक्षणिक दर्जा तुम्हाला सुधारायचाच असेल तर विद्यमान उच्च तंत्र शिक्षण मंत्री किंवा जे प्रशासकीय गायडन्स करणारे जे सर्व व्यक्ती आहेत तर त्यांनी हे विचार केला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला प्राध्यापक पैसा भरून जॉईन करणारा मिळणार आहे तोपर्यंत तुमची गुणवत्ता अजिबात विकसित होणार नाही. जर त्या प्राध्यापकाकडं पैसा असेल किंवा पैसे देऊन तो भरती झाला तर त्याची डोक्यातली त्याची मेंटॅलिटी असणार आहे. मानसशास्त्र सांगतंय की मी पैसे देऊन इथपर्यंत आलोय, मी का शिकवावं, मी का प्रत्येक काम करावं. आणि जर तुम्ही अतिशय पारदर्शक पद्धतीनं ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांची निवड होते एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जर भरती प्रक्रिया राबवली, खरंच त्याचे हे सर्व कौशल्य मोजले जातील. सर्व प्रकारचे नॉलेज बेस, अंडरस्टँडिंग बेस आणि ऍप्लिकेशन बेस. त्यानंतर टोटल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी जो इंटरव्ह्यू असतो तो देखील त्याच्यामध्ये खरंच त्याच्या व्यक्तिमत्वाची खरीखुरी चाचणी होईल. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि आपण किती दिवस असं स्वस्थ बसणार आहोत? निश्चितच आपण कोणतं तरी भूमिका घेतली पाहिजे. ज्या पद्धतीनं आतापर्यंत मला जी माहिती मिळाली त्यानुसार 2-3 संघटनांनी म्हणजेच राज्य शासनाला त्यानंतर कोर्टामध्ये देखील खेचण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आपण संदर्भही त्यांनी जोडलेले आहेत. आपण मध्य प्रदेशची भरती प्रक्रिया बघा, महाराष्ट्र म्हणजे त्यांच्या लोकसेवा आयोगामार्फत राबवली जात असेल तर आपल्या अनुदानित महाविद्यालयाची भरती प्रक्रिया का राबवली जाऊ नये? नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मतांतरे मांडत चला. आणि एकीचं बळ हे खूप महत्वाचं असतं. एकत्र लढलो तर निश्चितच आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या स्वतःच्या गुणवत्तेसाठी लढायचंय. आपल्याला कोणत्याही चुकीच्या कारणासाठी नाही जे थोतांड आहे. म्हणजे बघा, गोपनीय ठेवणं, सीलबंद करून म्हणजे आपल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना हे दाखवलं जाणार नाही की तुम्ही कशा पद्धतीनं तो इंटरव्ह्यू दिलेला आहे, बाकीच्यांनी कसा दिला. यामुळं निश्चित आपण एकत्र येणं गरजेचं आहे आणि वेळीच आवाज उठवणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला यावर निश्चितच आपल्या प्रतिक्रिया चॅट बॉक्समध्ये नोंदवा. आणि परीक्षा एमपीएससी मार्फत ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. परीक्षा कधी जरी झाली तरी पारदर्शक होणार हे मात्र निश्चित आहे. धन्यवाद.